आशिषजी म्हणजे राम टेकून येतात आणि या रामाच्या भूमीतला हनुमान शिवसेनेचा आहे. म्हणून आम्ही सातत्यानं त्यांच्याकडे बघत आलो. गेली 25 वर्ष सातत्यानं त्यांना विधिमंडळात बघताना त्यांचं जे डेडिकेशन होतं, काम करण्याची पद्धत होती, त्यात आम्ही जवळून बघितलं आहे. तुमच्याबरोबर अनेक सहकार्याने आम्ही काम केलं आहे. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये तो दिवस ज्या दिवशी तुम्ही शिवसेना सोडली, त्याच्या अगोदर मी शिवसेना कधी सोडली नाही, ठाकरेंची शिवसेना सोडली किंवा ठाकरेंना सोड चिठ्ठी दिली म्हणून. तर ठाकरेंना जेव्हा सोडलं त्यावेळेला कल्पना दिली होती का? कारण ते म्हणतात की एकनाथ शिंदेंनी येऊन सांगितलं होतं की मी सोडून जाणार आहे, मला काय तुमच्याबरोबर जमत नाही किंवा मला जावंच लागणार आहे. तुम्ही सांगितलं होतं, बोलला होता उद्धव ठाकरेंशी? नाही, काय झालं 20 तारखेला मला फोन आला. मी ऑन वे टू सुरत होतो. बरं. मी परत गेलो. माझ्यासोबत जेवढे आमदार होते आम्ही सर्व परत गेलो. आम्ही त्या दिवशी रात्री, त्यात कोण कोण होते सांगतो. मी, गुलाबराव पाटील, दादा भुसे, दीपक केसरकर, लांडे मामा, आपले प्रकाश सुर्वे निघून गेले होते, आपले मंगेश कुराटकर, सदा सरवणकर, योगेश कदम, हे सर्व आम्ही तेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे साहेब सुरतला गेले होते तेव्हा आम्ही सर्व वर्षा बंगल्यात होतो. त्या दिवशी रात्री आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला. साहेब, आता यांच्यासोबत राहून काय फायदा नाही. ठीक आहे, भारतीय जनता पार्टीशी आपले वैर झाले होते, ॲडजस्टमेंट आपण केली. फक्त मुख्यमंत्रीपदासाठी आपण युती तोडली. युती तोडल्यानंतर आपला 2.25-2.5 वर्षात आपला कारकीर्द झालेला आहे पहिला पण आता आपण भाजपसोबत गेलो पाहिजे. यांच्यासोबत हे बाळासाहेबांची विचारधारा नाही आहे, हिंदुत्वाची विचारधारा नाही आहे. ते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना हे हिंदुत्वाचा विचार पुरस्कार काही होऊ शकत नव्हतं. पक्षाची कार्यकर्त्यांची फार खतखत होती. आम्ही सर्वांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला. 50% त्यांचा माइंड डायव्हर्टी झाला होता. बरं. परंतु अचानक भास्कर जाधव आले आणि खूप जोराने ओरडू लागले की सर्व गेले तरी चालेल. हे मी शपथ घेऊन सांगून राहिले, याच्यात एकही शब्द चुकीचा नाही आहे. कदाचित माननीय उद्धवजी देखील हा कार्यक्रम पाहत असतील तर त्यांनाही हे लक्षात येईल की त्यांनी एकदम प्रकार सर्व गेले तरी चालेल, मी एकटा जाणार नाही. मग ती भूमिका ते थोडेसे डिस्टर्ब झाले. मग जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता ही केस सुधारणं पलीकडची आहे आणि आता हे काही होत नाही, मग एक एक सर्व निघालो. सर्व शेवटी मी निघालो, परंतु सर्वांना काढल्यानंतर निघालो.